नमस्कार मित्रांनो, माझ्याकडून आपल्याला सगळ्यात आधी दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दिवाळी आनंदात साजरी करा मित्रांनो. दिवाळीचे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तर मित्रांनो, आज करू आजच्या एका व्हिडिओमध्ये आपण एक आयुर्वेदिक औषधीचं आयुर्वेदिक औषधी बाबतीत माहिती सांगणार आहे. जे की आपलं जे शेण पातळ येतं त्या बाबतीत आपण संपूर्ण माहिती सांगणार आहे आयुर्वेदिक औषधाची. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण समजून घेऊ आपल्याकडे जे शेण हे पातळ येतं कशामुळं. तर मित्रांनो, तर त्याचं कारण एक असं आहे, जर आपला नवीन चारा सुरू झाला किंवा हिरवा चारा जास्त झाला किंवा चाऱ्यात खराबी आली, चारा बुरशी असेल किंवा गाईमध्ये जर गाईंच्या पोटामध्ये जर जंतू असेल, तर त्यामुळे गाईंना पातळ शेण येतं आणि त्यामुळे त्यांची तब्येतही खूप खराब होते. तर त्यासाठी आपल्याला जास्त डॉक्टरकडे जायचं काही जास्त काम पडणार नाही. त्यासाठी एक आपल्याकडे घरगुती आयुर्वेदिक औषधीचं आपण माहिती सांगणार आहे. मित्रांनो, जेव्हा शेण पातळ राहतं, हे बघा इथे एका गाईचं पातळ शेण आलेलं आहे. तर तिला जर आपण जंताचा काही प्रॉब्लेम असेल तर हायटेक गोळी देऊ शकतो आणि तिच्यासाठी आपण एक आयुर्वेदिक उपचार सांगणार आहे. जर 2 ते 3 दिवस ते देऊन बघा. जर नाहीच जमलं तर तुम्ही डॉक्टरला बोलू शकता. पण पहिले 2 ते 3 दिवस अनुभव घेऊन पहा. तर मित्रांनो, ते आयुर्वेदिक औषधी म्हणजे काळा धोत्रा. काळा धोत्रा आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. हे बघा मित्र, हे झाड आहे ते मित्रांनो काळा धोत्रा. त्याचे फक्त हे जे रान वांगे असतात, हे काळ्या धोत्र्याचे हे फक्त आपल्याला चुरा करून त्यांना द्यायचं आहे. दिवसातून 2दा किंवा 3 टाइम द्यायचं आहे. हा काळा धोत्रा फक्त याचे पानं फुलं द्यायचे नाही. याला फुलं बी असतात मित्रांनो, ढवळे फुले असतात आणि हे महादेवाच्या पिंडीवर ठेवायला प्रसिद्ध म्हणून झाड आहेत काळा धोत्रा. त्याचं फक्त हे एवढं एक वांग जास्त निब्बर नका देऊ मित्रांनो, त्यात बिया असतात. हे असे कवळे हे बघा, हे एक आहे. असे कवळे जर आपण दिले तर 2 ते 3 दिवस तुम्ही देऊन बघा. तुम्हाला 100% त्याचा रिझल्ट भेटेल. आणि हे एक आयुर्वेदिक औषधी आहे, त्यामुळे आपल्याला डॉक्टरचा खर्चही तेवढा वाचन. गाईंना देऊन बघा मित्रांनो. हे एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. असं समजा एक वनस्पती आयुर्वेदिक, ती जर दिल्यानं आपल्या गाईंना जे पातळ शेण येतं त्या थोडा नाही म्हणजे संपूर्ण आराम पडेल काळ्या धोत्र्यामुळे. देऊन बघा, अनुभव घेऊन बघा. नाही जमलं तर डॉक्टरला बोलू शकता. पण माझ्या मते हा जर दिला, आपल्या गाईचं जर पातळ शेण यायला लागलं, जर काळा धोत्र्याचे जे हे वांगे म्हणतात त्याला, आमच्याकडे तर काही ठिकाणी काय म्हणतात काही सांगता येणार नाही. पण हे काळ्या धोत्र्याचे जे हे आहेत, हे फळ त्या धोत्र्याचं, तर ते जर दिलं आपण दिवसातून समजा 5 ते 6 फळं याचे एका टायमाला जर दिले, तर 3 टाइम दिवसातून जर दिलं तर 100% याचा गुण भेटेल. करून पहा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद मित्रांनो. आणि असाच आपल्या आणखी दूध उत्पादक मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांचेही पैसे वाचतील आणि त्यांच्याही गायींना लवकर वनस्पती बाबतीत लवकर त्यांना माहिती होईल. शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुमच्याकडे किती गायी आहेत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघला आपल्या मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.